निक्षय पोषण योजना उपमहापौर गजानन मगदुम यांच्याकडून 24 क्षयरुग्ण दत्तक. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निक्षय पोषण योजनेअंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत उपमहापौर गजानन मगदुम यांनी 24 क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. शुक्रवारी 31 रोजी त्यांच्या हस्ते या सर्व रुग्णांना पोषक आहार किटचे वाटप करण्यात आले. क्षयरोग टीबी मुक्त शहराच्या ध्येयासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. ॲलोपॅथिक दवाखाना क्रमांक 4 कुपवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देत त्यांनी सांगितले की टीबीच्या उपचारादरम्यान औषधांसोबतच शरीराला योग्य पोषक आहार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी रुग्णांना धीर देत सांगितले की क्षयरोग हा वेळेत उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. रुग्णांनी औषधांमध्ये अजिबात खंड पडू देऊ नये, उपचारादरम्यान घ्यावयाची काळजी तसेच शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे STS शेख यांनी औषधोपचार अर्धवट सोडल्यास आजार बळावू शकतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपचार पूर्ण करावेत असे आवाहन रुग्णांना केले. उपमहापौर गजानन मगदुम यांनी स्वतः पुढाकार घेऊन 24 क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार, डॉक्टर मंजुषा दोरकर आणि डॉक्टर सोहेल मुलानी यांनी मनपा प्रशासनाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमास PPM समन्वयक सपना देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण रुपनर, मुजावर, TBHV भारत कुदळे यांच्यासह कुपवाड येथील ॲलोपॅथिक दवाखाना क्रमांक 4 चे सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक व नागरिक उपस्थित होते.